पारंपरिक पद्धतीने खलबत्त्यामध्ये तीळ शेंगदाणे कुटून ताजं ताजं हिरवं वाटण घालून केलेलं हे जुन्या पद्धतीचं फ्लावरचं कालवण. कांदा, टोमॅटो, खोबरं न घालता फक्त तीळ शेंगदाण्याचा कूट घालून एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आज आपण फ्लावरचं कालवण करणार आहोत. पाव किलो कोबी घेतला, असे बारीक बारीक याचे तुकडे करून घेतले. 2-3 वेळा पाण्याने चांगला धुवून घेतला. अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे, 2 चमचे गावरान तीळ भाजून घेतलेले आहेत. 7-8 लसूण पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ आणि घरचा काळा मसाला 1 मोठा चमचा. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मसाले घाला. आता खलबत्त्यामध्ये तीळ शेंगदाणे आपण कुटून घेऊया. खलबत्त्यामध्ये असे तीळ शेंगदाणे कुटून घेतले ना, बघा या तिळांमधलं शेंगदाण्यामधलं असं तेल बाहेर येतं आणि भाजी आपली एकदम चवदार खमंग तयार होते आणि घट्टसुद्धा होते. आता तीळ शेंगदाणे आपले कुटून झालेले आहेत, हे काढून घेऊया. परत खलबत्त्यामध्ये लसूण, कोथिंबीर, मीठ घालून हे बारीक असं कुटून घेऊया. असं ताजं ताजं हिरवं वाटण घालून तुम्ही भाज्या करा, खूप छान चवदार होतात. कढईमध्ये 1 पळी तेल घातलं. तेल तापलं की जिरे घातली, मोहरी घातली, कढीपत्ता घातला. जिरे, मोहरी, कढीपत्ता तेलामध्ये तडतडला की हे कुटलेलं हिरवं वाटण घातलं. वाटण तेलामध्ये थोडंसं असं भाजून घेतलं. घरचा काळा मसाला 1 चमचा घातला. मसाला तेलामध्ये थोडा भाजून घेतला. आता घालूया फ्लावरच्या फोडी. फ्लावरच्या फोडी मसाल्यामध्ये, तेलामध्ये अशा थोड्या परतून घ्यायच्या. आपण कालवणामध्ये गरम पाणी घालणार आहोत, म्हणून दुसऱ्या गॅसवर मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे. तीळ शेंगदाण्याचा कूट घातला. कूट घातल्यावर तेलामध्ये थोडासा कूट असा भाजून घेतला. आता गरम पाणी घालूया. तुम्हाला कालवण किती पातळ घट्ट करायचं आहे त्या प्रमाणात पाणी घालून घ्यायचं आहे. अंदाजे मी 2 तांबे पाणी यामध्ये घातलेलं आहे. आता भाजी आपली पातळ दिसत आहे. शिजल्यानंतर आपलं कालवण घट्ट होतं. गरम पाणी घातल्यामुळे आपल्या ह्या कालवणाला बघा लगेच उकळी आलेली आहे. गरम पाणी घातल्यामुळे भाजी आपली चवीला लागते आणि पटकन शिजते. असं अर्धं ताट झाकून 5 मिनटं भाजी आपण शिजवून घेऊया. 5 मिनटं झालेली आहेत. आता आपण फ्लावर शिजला आहे का बघूया. बघा मऊ असा आपला फ्लावर शिजलेला आहे. बरेच जण आधी फ्लावर शिजवून घेतात मग कालवण करतात. तसं न करता या पद्धतीने फ्लावरचं कालवण करून बघा. चवीला एवढं भारी लागतं. ना टोमॅटो, ना कांदा, ना खोबरं, फक्त तिळकूट घातलेलं हे पारंपरिक पद्धतीने केलेलं फ्लावरचं कालवण. गरमागरम चपात्या आणि असं गावठी पद्धतीने केलेलं फ्लावरचं कालवण. तोंडी लावायला टोमॅटो, असं तोंडी लावायला कांदा, टोमॅटो असेल ना, मग काय 4 घास जास्त जातात. तुम्ही म्हणाल कांदा, टोमॅटो, खोबरं घातलं नाही म्हणलं फ्लावरची भाजी अजिबात चांगली लागणार नाही. तर तसं नाही. तुम्ही तिळकूट, शेंगदाणा कूट घालून या पद्धतीने फ्लावरचं कालवण करून तर बघा. माझी आई, आजी असंच तिळकूट, शेंगदाणा कूट घालून फ्लावरचं कालवण करायची. त्याच पद्धतीने मी हे फ्लावरचं कालवण आज केलेलं आहे आणि प्रत्येक वेळेस मी फ्लावरचं कालवण अशीच करते. मी आजच्या जेवणामध्ये असं पारंपरिक पद्धतीने तिळकूट, शेंगदाणा कूट घालून साधं सोपं फ्लावरचं कालवण केलेलं आहे. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार.